वेलकम स्टुडंट्स. प्रिवियस लेक्चरमध्ये आपण फ्लुइड मेकॅनिक्सचं पहिलं लेक्चर बघितलं होतं. त्यामध्ये आपल्या फ्लुइड मेकॅनिक्सला आपण सुरुवातही केली ती. सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण चेक केला की डेन्सिटी काय असते, मास पर युनिट व्हॉल्यूम. रिलेटिव्ह डेन्सिटी काय असते. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे तुम्ही सिंपल म्हणणार डेन्सिटी ऑफ गिवन लिक्विड टू द डेन्सिटी ऑफ प्युअर वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर स्पेसिफिक वेट काय असतं त्याच्यासाठी सुद्धा सिंपल डेफिनेशन घेतली आहे. स्पेसिफिक वेट ऑफ गिवन लिक्विड टू द स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेल्सिअस. याच्यासाठी फॉर्म्युला सुद्धा घेतला होता रो एल अपॉन रो डब्ल्यू. आणि याच्यावरून तुम्ही एक रिलेशन चेक केलं होतं की रिलेटिव्ह डेन्सिटी आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी हे दोघं काय आले डायरेक्टली प्रपोर्शनल आले. याचे काही प्रॉब्लेम्सही आपण चेक केले ते. त्यानंतर आपण पुढे बघितलं होता की व्हेपर जे आपण डेन्सिटी फाइंड केली होती, डेन्सिटी ऑफ मिक्सचर इन प्रपोर्शनल टू मास अँड डेन्सिटी ऑफ मिक्सचर इन प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. तर ह्या दोन्ही केसमध्ये जे मास आहे ते कशा पद्धतीनं रिप्लेस करायचं, व्हॉल्यूम आहे ते कशा पद्धतीनं रिप्लेस करायचं हे आपण बघितलं. ठीक, हे झालं आपलं फ्लुइड मेकॅनिक्सचं जनरल इंट्रोडक्शन पार्ट. आज आपण सुरुवात करणार आहोत अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे प्रेशर. कुठेही प्रेशर घ्यायचं नाही, फक्त समजून घ्यायचं व्हॉट इज मीन बाय प्रेशर. आता तुम्हाला जनरली क्वेश्चन पडत असेल की प्रेशर म्हणजे आम्ही मेजरमेंटपासून शिकत आलो आहे. प्रत्येक चॅप्टरमध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन असेल, इलेक्ट्रोस्टॅटिक्स असेल, सगळ्या याच्यामध्ये आपण हे फॉर्म्युला प्रेशरचा यूज केला आहे. मग काय असतो प्रेशर, व्हॉट इज मीन बाय, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेशर. प्रेशर इज इक्वल टू फोर्स, मॅग्निट्यूड ऑफ फोर्स डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. बरोबर आहे, तुम्ही म्हणणार हो बरोबर आहे. बट माय क्वेश्चन इज, हा जो फोर्स आहे हा फोर्स पॅरलल आहे, हा फोर्स परपेंडिक्युलर आहे, हा फोर्स कोणचा. आणि एक अजून एक कंडिशन येते की प्रेशर ही इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. आलं, पण सगळ्यात अगोदर आपण या फोर्स विषयी बघणार आहोत. विच टाईप ऑफ फोर्स वी हॅव टू टेक. मग आता हे कसं समजून घ्यायचं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा एक सरफेस दिला असेल, बरोबर. हा एक सरफेस आहे, गिवन सरफेस आहे, कुठला एक गिवन सरफेस आहे. अँड इथं पॉईंट ए, हा पॉईंट ठीक आहे तुमचा एरिया आणि याच्यामध्ये कन्फ्युजनचं मी काढायचं. दिस इज पॉईंट बी. या पॉईंट बी वरती फोर्स अप्लाय होतो, फोर्स. मग ऑब्विसली या फोर्सचे दोन कॉम्पोनंट होतील. जर यांनी व्हर्टिकल सोबत अँगल फॉर्म केला असेल तर हा कॉम्पोनंट जो असेल तो व्हर्टिकलचा तो येऊन जातो एफ कॉस थीटा, आणि हा जो कॉम्पोनंट असेल ऑब्विसली तो असणार आहे एफ साइन थीटा. मग कुठला कॉम्पोनंट घ्यायचा फोर्सचा, एफ साइन थीटा घेणार का एफ कॉस थीटा घेणार. तर प्रेशरमध्ये एक कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवायची, जो परपेंडिक्युलर फोर्स असतो तोच आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यावा लागतो. म्हणजे प्रेशरची सिंपल डेफिनेशन येऊन जाते पी इज इक्वल टू फोर्स परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. मॅग्निट्यूड ऑफ फोर्स परपेंडिक्युलर डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ एरिया. म्हणजे याचा कुठला कॉम्पोनंट घ्यायचा आहे जो परपेंडिक्युलर असेल तो. या ठिकाणी अँगल जर व्हर्टिकल सोबत असेल तर कुठला कॉम्पोनंट तुम्ही घेणार आहे एफ कॉस थीटा. इफ दिस अँगल विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल, मग हॉरिझॉन्टल सोबत असेल तर हा तुमचा बदलणार, हा येऊन जाणार आहे एफ साइन थीटा आणि हा असेल एफ कॉस थीटा. पण तुम्हाला आता एक गोष्ट लक्षात आली की फोर्सचा कुठला कॉम्पोनंट नेहमी आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचा आहे, फक्त परपेंडिक्युलर कॉम्पोनंट. जो या पॉइंटला नॉर्मल असेल तोच कॉम्पोनंट तुम्ही प्रेशरच्या कॅल्क्युलेशनमध्ये घेणार आहात. म्हणजे आता मी प्रत्येक वेळेस एफ परपेंडिक्युलर लिहिणार नाहीत, तर तुम्ही एक कायमस्वरूपी गोष्ट लक्षात ठेवायची, पी इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. दॅट इज दिस फोर्स इज परपेंडिक्युलर टू एरिया. गिवन एरियाला तो काय असेल, परपेंडिक्युलर असेल. अजून कसं सांगता येईल बघा. फॉर एक्झाम्पल आपल्याला हा एक गिवन एरिया दिलेला आहे, ठीक आहे, आणि याच्यावरती फोर्स अप्लाय झालाय या एवढ्या एरियावरती. मग याची डेफिनेशन कशी असेल, पी इज इक्वल टू एफ अपॉन ए. कुठला फोर्स कॅल्क्युलेशनमध्ये घेणार, याला जो परपेंडिक्युलर असेल तो. ही शीट आहे अशी, या शीटला जो परपेंडिक्युलर फोर्स असेल तोच तुम्हाला कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचा आहे. हाही फोर्स परपेंडिक्युलर आहे, याची डायरेक्शन अपोजिट आहे, त्यामुळे दोन्ही फोर्सेस काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. म्हणजे नेट फोर्स त्या ठिकाणी काय असेल, झिरो. म्हणजे नेट प्रेशर जे असेल ते किती असेल, झिरो असेल. दॅट मीन्स इथं फोर्सचा एक फॉर्म्युला येऊन जातो, फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, प्रेशर मल्टिप्लाय बाय एरिया. अगेन आय एम सेइंग दॅट दिस फोर्स इज नॉर्मल टू द प्लेन ऑफ पेपर और नॉर्मल टू द गिवन एरिया. क्लिअर झालं.
फोर्सचा प्रेशरचा सिंपलचा फॉर्म्युला समजला, P इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए. हा जो फोर्स असेल हा परपेंडिक्युलर टू इट्स एरिया असणार आहे. नेहमी लक्षात ठेवायचं फोर्स कसा असतो, परपेंडिक्युलर असेल तरच आपल्याला प्रेशर काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. ठीक. आता दुसरी एक कंडिशन आहे की हे जे प्रेशर आलेलं आहे हे प्रेशर डिपेंड्स कशावरती आहे, व्हेरी गुड, एरियावरती. फोर्सचे विषय आपण आत्ताच डिस्कस केलं. आता याची दुसरी टर्म आपण डिस्कस करतोय की प्रेशर इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द एरिया. मग यावरून काय समजतं, तर यावरून एक कन्सेप्ट लक्षात येते, ती म्हणजे इफ एरिया आर इन्क्रीजेस प्रेशर विल बी डिक्रीजेस. मग आता हे कसं समजणार, एक सिंपलचं एक्झाम्पल सांगतो. रेल्वे ट्रॅक असतात सगळ्याकडे, आपण बघितले रेल्वे ज्याच्यावरून ट्रॅव्हल करते ते असतात रेल्वे ट्रॅक्स. आणि हे रेल्वे ट्रॅक जर तुम्ही व्यवस्थित बघितले तर याच्या एंडला म्हणजे हे जे ट्रॅक्स आहेत त्या ट्रॅकच्या बॉटम्सला या पद्धतीने असे ब्लॉक्स जोडलेले असतात. या असे ब्लॉक्स जोडलेले असतात. का हे ब्लॉक्स जोडलेले असतील या रेल्वे ट्रॅकवरती? आता कोणी म्हणेल सर हे जे ट्रॅक्स आहेत हे ट्रॅक्स इथं असे होल्ड करून ठेवलेले असतात. आणि माझा क्वेश्चन असा आहे की हे ब्लॉक्स जोडण्याचं कारण काय? कोणी सांगेल सर ह्या ब्लॉक्समुळे हे ट्रॅक्स असे एक्सपांड होणार नाही. एक्सपांड होणार नाही म्हणजे काय, साईडला जाणार नाही याचा अर्थ काय? ज्यावेळेस ट्रेन ह्या ट्रॅक्सवरून ट्रॅव्हल करत असते त्यावेळेस ट्रेन ह्या ट्रॅकला काय करते, प्रेशर अप्लाय करते, म्हणजे फोर्स अप्लाय करते. आणि फोर्स अप्लाय झाल्यानंतर प्रेशर जनरल डेव्हलप होणार आहे. आणि प्रेशर डेव्हलप जर झाला तर आपल्याला काय करावं लागेल, प्रेशर त्या ट्रॅकवरती अप्लाय होणारा कमी करावं लागेल. क्लिअर होतंय? प्रेशर जर कमी नाही केला तर ट्रॅक काय होऊन जातील, ब्रेक होऊन जातील. मग प्रेशर काय करायचं आहे, कमी करायचं आहे. प्रेशर कमी करायचं म्हणजे काय करा, एरिया वाढवा. पण एरिया कसा वाढवणार, हे ट्रॅक जॉईन कशाला आहे, ग्राउंडला. हे ट्रॅक जॉईन कशाला आहे, ग्राउंडला. मग त्यांचा एरिया कसा वाढवणार, तर त्याच्यासाठी हे ब्लॉक्स बसवलेले जातात. म्हणजे ज्यावेळेस प्रेशर या पॉईंटवरती अप्लाय होणार आहे, फोर्स या पॉईंटवरती अप्लाय होईल, त्यावेळेस इथला एरिया जो हा एवढा एरिया त्या पॉईंट पुरता मर्यादित न राहता तो एरिया काय झाला, एक्सपांड झाला. त्यामुळे एरिया एक्सपांड झाल्यामुळे त्या ट्रॅकवरती जो काही फोर्स अप्लाय झाला, जो काही तिथं प्रेशर प्रोड्यूस होणार आहे, तो बिकॉज ऑफ द एरिया ऑफ द ग्राउंड सरफेस इज इन्क्रीजेस, प्रेशर विल बी डिक्रीजेस. दॅट्स वाय या ट्रॅकवरती प्रेशर काय असतो, मिनिमम असतो. कशामुळे, का मिनिमम झाला, कारण की हे जे ब्लॉक्स आहेत या ब्लॉक्सचा एरिया आपण वाढवलाय. आता कोणी असं म्हणेल सर मग याला असं, आता मी सिंपल क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी तुम्ही ब्लॉक्स न बसवता सिंपल अशी एखादी स्टील वायर वगैरे बसवली असती, तर एखादी आयर्न वायर वगैरे बसवली असती, तर त्यांनी करून होल्ड करून ठेवले असते, तर हे ट्रॅक ब्रेक झाले असते. का ब्रेक झाले असते, ऑब्विसली ग्राउंडच्या कनेक्टमध्ये जो एरिया आला तो एरिया काय असेल, मिनिमम असेल. एरिया मिनिमम असेल तर ट्रेन ज्यावेळेस त्याच्यावरून ट्रॅव्हल करणार त्यावेळेस प्रेशर काय होणार आहे, वाढणार आहे. प्रेशर वाढला इझिली ही आयर्न वायर जी आपण याला जॉईन केली ती काय होऊन जाईल, ब्रेक होऊन जाईल. सो दॅट्स वाय दे आर युझिंग द ब्लॉक्स विच आर लार्ज इन एरिया, सो इट गेट्स द मिनिमम प्रेशर ऑन द ट्रॅक्स. ठीक आहे, हे एक झाली, हे कन्सेप्ट झाली. आता दुसरी एक कन्सेप्ट आहे की वाळवंट असतं. वाळवंटामध्ये नेहमी उंटच का वापरता? तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तुम्ही मग घोडे वापरा. कोणाला ट्रॅव्हल करायचं असेल तर कुत्रे वापरा. कुत्र्यावर तुम्ही बसणार नाही ऑब्विसली. कोणाला असं वाटत असेल की आपल्याला अजून एक सिंपल क्वेश्चन असतो की वाळवंटामध्ये उंट जो असतो, उंट तो मॅक्झिमम डिस्टन्स ट्रॅव्हल करतो माणसापेक्षा. का? आता एकदा चेक करू. ज्यावेळेस वाळवंटामध्ये आपण ट्रॅव्हल करत असतो त्यावेळेस जे कॅमल असतो, कॅमलचा जो फूट असतो त्याचा एरिया आणि ह्युमनचा फूट त्याचा एरिया हा मिनिमम असतो. कॅमलचं फूट बघितलं ना, कॅमलचे पाय, उंटाचे पाय बघितले असते ना सर्वांनी, ते पाय जर व्यवस्थित बघितले तर ते त्यांचा जे पाय असतात ते असे एक्सपांड झालेले असतात ॲज कम्पेअर टू ह्युमन बिंग्स. मग याने काय होतं, ज्यावेळेस उंट हा फोर्स अप्लाय करतो, फोर्स अप्लाय करत असताना इथला एरिया जो आहे तो एरिया काय झालाय, वाढलाय. त्यामुळे याच्या कॉन्टॅक्टमध्ये येणारी जी सँड असेल तिचाही एरिया काय असणार आहे, वाढणार आहे. आणि एरिया वाढल्यामुळं प्रेशर काय असेल, मिनिमम असेल. प्रेशर मिनिमम असल्यामुळं जो पाय असेल तो जेवढा आतमध्ये जाणार आहे वाळूच्या, तो तेवढा आतमध्ये जात नाही. आता याच्या उलट बघू आपण ह्युमन बिंग्समध्ये एरिया काय झाला, मिनिमम झाला. इथं सँडच्या कनेक्टमध्ये जो एरिया आला तो काय आला, मिनिमम आला.
फोर्स अप्लाय केला, फोर्स अप्लाय केल्यामुळे एरिया मिनिमम आहे, प्रेशर काय असणार आहे, मॅक्झिमम असणार आहे, त्यामुळं हा जो ह्युमन बिंगचा जो फूट असेल तो जास्त इनसाइड जाणार आहे सँडमध्ये. सो सिम्पलचं रिझन काय आहे, तुम्हाला प्रेशर हे अरेंज करता येऊ शकतं एरियानुसार. हे काही एक्झाम्पल होते. होप सो गेटिंग द आयडिया अबाउट दॅट पॉईंट्स. आता याच्यावर युनिट काय असेल, SI युनिट बोलतो मी. व्हॉट इज SI युनिट? ऑब्वियसली फोर्स न्यूटनमध्ये, एरिया मीटर स्क्वेअर. अजून दुसरं युनिट असतं ते म्हणजे पास्कल. प्रेशरचं अजून एक युनिट असतं ते म्हणजे पास्कल. त्यानंतर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू असते 1.013 इंटू 10⁵ पास्कल. बरोबर. या व्हॅल्यू तुम्ही काय करायच्या, सिंपल व्हॅल्यू आहे, या तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर दुसरी व्हॅल्यू असते 1 बार इज इक्वल टू नियरली 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर अँड इज ऑल्सो रिटन ॲज 10⁵ पास्कल. ही 1 बारची व्हॅल्यू असते. सो हे काही युनिट्स आहे. SI युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू असते 1.013 इंटू 10⁵ पास्कल. 1 बारची व्हॅल्यू असते 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि त्याची नियरली व्हॅल्यू येऊन जाते 10⁵ पास्कलमध्ये. क्लिअर झालं? कन्फर्म? हे तुम्ही नोट डाऊन करू शकता. आता मला पुढे चालायला. सो नेक्स्ट पॉईंट इज, अजून एक राहिलं, व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम? व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर किती असतं? 10⁻³ मीटर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ 1 लिटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. आता याच्यामध्ये क्वेश्चन पडतो की लिटर मोठा की मीटर क्यूब मोठा. मग आता तुमच्यासाठी होमवर्क आहे, विच इज बिगर और विच इज लार्ज, लीटर और मीटर. हा तुमच्यासाठीचा होमवर्क. लीटर मोठा आहे की मीटर मोठा आहे, जमेल? ओके. त्याचे मला तुम्ही सोल्युशन्स टाईप करून पाठवू शकता किंवा फोटोग्राफ्स करून पाठवला तरी चालेल. विथ रिझन पाठवायचं, का लिटर मोठा आणि का मीटर मोठा. ठीक. चला आता पुढे घेऊया. नेक्स्ट पॉईंटला आपण पुढे कंटिन्यू करू. व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ डेप्थ घेतो मी. त्यानंतर पुढे व्हर्टिकल व्हेरिएशन आणि हॉरिझॉन्टल व्हेरिएशन, ते दोन्ही आपण घेणार आहोत. सो नेक्स्ट पॉईंट इज व्हेरिएशन ऑफ प्रेशर with vertical depth. महत्वाचा पॉईंट आहे. का महत्वाचा पॉईंट आहे ते पण सांगतो. समजा तुम्ही वॉटरच्या इनसाइड गेले, तुम्ही समुद्रामध्ये गेले, समुद्राच्या खूप खोलीपर्यंत आपण जनरली जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही तर त्याचं रिझन तुम्हाला इथं भेटेल. पण समजा तुम्ही प्रयत्न केलात की समुद्राच्या खूप खोलपर्यंत जायचं, तर ज्यावेळेस समुद्राच्या खोलीपर्यंत जात असताना डेप्थ वाढत जाते. तर डेप्थ वाढत गेल्यानंतर एरिया काय होत राहतो, इन्क्रीज होतो. आणि एरिया इन्क्रीज झाल्यामुळे तुम्ही क्रशही होऊ शकता. त्यामुळे ज्या सबमरीन्स असतात त्या सबमरीन्स साधारण 300 फूट 400 फूटच्या याच्यापेक्षा जास्त खाली जाऊ शकत नाही. हेच एक रिझन असतं का रिझन का जनरली त्या क्रश होतात, एवढ्या डेप्थमध्ये का जाता येत नाही, त्याचं एक रिझन बघूया. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक कंटेनर दिलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सगळं बघतोय ना, हे सगळं ह्याच्यासाठी आपण जे लिक्विड कन्सिडर करणार आहोत, जे काय फ्लुइड कन्सिडर करणार आहोत ते रेस्ट इन कंडिशन असेल. त्यामुळे हा जो टॉपिक असेल तो असेल आपल्याला फ्लुइड स्टॅटिक्स और वी कॉल्ड एज अ हायड्रोस्टॅटिक्स. मी अजून हायड्रोडायनामिक्स मध्ये कुठेही गेलेलो नाहीये. मी सध्या काय बघतोय, फक्त फ्लुइड स्टॅटिक विषयी डिस्कस करतोय. आणि त्यामधील पहिला पॉईंट मी घेतला आहे व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ व्हर्टिकल डेप्थ. मग आता हे जे व्हेरिएशन आहे प्रेशरचं विथ व्हर्टिकल डेप्थ त्याच्याविषयी डिस्कस करू. काय झालं, आपल्याला एक कंटेनर दिला आहे आणि या कंटेनरमध्ये लिक्विड आहे, कुठलाही लिक्विड असू शकेल. मग आता ह्या कंटेनरमध्ये लिक्विड असेल आणि तुम्हाला विचारलंय की याच्यावरती जे प्रेशर ऍक्ट होतोय ते ॲटमॉस्फिअरने ऍक्ट केलेलं प्रेशर असेल, त्याला आपण सिंपल म्हणणार आहोत दिस इज द प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर. या ठिकाणी प्रेशर असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर, त्या ॲटमॉस्फेरिक प्रेशरला आपण P0 म्हणणार आहे. आणि तुम्हाला विचारलं की या ठिकाणी हा पॉईंट आहे, दिस इज पॉईंट B ॲट दी हाईट H अँड फाइंड द प्रेशर ॲट पॉईंट B.
क्लिअर झालं? तुम्ही काय झाले, सरफेसपासून एच एवढ्या हाईट इनसाइड आले वॉटरच्या आणि तुम्हाला विचारलं की या पॉईंट बी वरती प्रेशर किती असेल. अजून एक प्रेशरची प्रॉपर्टी असते ते म्हणजे प्रेशर इज आयसोट्रोपिक. नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रेशर इज आयसोट्रोपिक. आता आयसोट्रोपिक काय? आयसोट्रोपिक मीन्स ईच अँड एव्हरी पॉइंट्स, लिहून देतो. आयसोट्रोपिक मीन्स each and every point pressure will be same. आता हे कसं समजून घ्यायचं बघा. आपल्याकडे एक कंटेनर दिलेला आहे. या कंटेनरमध्ये फ्लुइड भरलेला आहे, लिक्विड असेल, वॉटर असू शकतं, काही असू शकतं. आणि या ठिकाणी हा पॉइंट आहे. आताच आपण फोर्सचा फॉर्म्युला घेतला, फोर्स इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय ए. मग ह्या पॉईंट पी वरती किती फोर्स अप्लाय होऊ शकता? वॉटर याला असाही फोर्स अप्लाय करू शकतो, वॉटर याला असाही फोर्स अप्लाय करू शकतो. एक पॉईंट ऑब्जेक्ट घेतलाय, पॉईंट ऑब्जेक्ट घेतला, बरोबर ना. या पॉईंट ऑब्जेक्टवरती वॉटरनी पूर्ण डायरेक्शनला प्रेशर अप्लाय केलाय, सगळ्याच डायरेक्शनला. मग इथला फोर्स असेल पी ए, इथला फोर्स असणार आहे पी मल्टिप्लाय बाय ए, इथला फोर्स असेल पी ए, इथलाही फोर्स असेल पी ए, इथलाही असेल पी ए, इथलाही पी ए, इथलाही पी ए आणि इथलाही पी. तर याच्यावरती नेट फोर्स किती असेल? 0. म्हणजे नेट प्रेशर किती आला? 0. दॅट्स वाय वी से दॅट प्रेशर इज आयसोट्रोपिक. कुठेही पॉईंट घ्या, हा पॉईंट तुम्ही कुठेही प्लेस करा, या लिक्विडमध्ये कुठेही प्लेस केला, त्याच्यावरती ॲक्ट होणारा प्रेशर काय असेल? सेमच असेल. दॅट्स वाय वी से दॅट प्रेशर इज आयसोट्रोपिक. क्लिअर झाली ही कन्सेप्ट? ठीक, ओके. ही जनरल एक प्रॉपर्टी होती, ती तुम्ही लक्षात ठेवू शकता की प्रेशर ही प्रॉपर्टी कुठली आहे, तर ती आयसोट्रोपिक आहे. आता मी इकडे येतो. तुम्हाला विचारलंय पॉईंट बी आहे, त्याच्यावरती ॲट डेप्थ म्हणतो मी याला, डेप्थ, ॲट डेप्थ एच और वी कॉल्ड एज ॲट हाईट एच प्रेशर किती असेल. मग आता हे प्रेशर फाइंड करण्यासाठी आपण काय करूया, तर एक इमॅजिनरी सिलेंडर इथं कन्सिडर करणार आहोत. इमॅजिनरी सिलेंडर. बऱ्याच विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल की सिलेंडरच का, तुम्ही या ठिकाणी क्यूब का नाही घेऊ शकत. तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण सिलेंडर घेत असतो त्यावेळेस सिलेंडरला पर्टिक्युलर हाईट असते आणि बिकॉज ऑफ दॅट हाईट वी इझिली फाइंड आउट द हाऊ मच प्रेशर ॲट पॉइंट बी below the or inside the fluid we have to find. क्लिअर होतंय? त्यासाठी आपण काय कन्सिडर केला, एक सिलेंड्रिकल सरफेस, इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो. या ठिकाणी आपण अशा पद्धतीने एक इमॅजिनरी सिलेंडर काय केलाय, कन्सिडर केलाय. सो हिअर इज पॉइंट बी. इझी आहे, फक्त थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, तुम्हाला लगेच समजेल की ॲक्च्युअल प्रेशर फाइंड कसा केला जातो. याच्यामध्ये ऑब्वियसली लिक्विड असणार आहे. आता मी हा सिलेंडर थोडासा इकडं झूम करून काढतो. या ठिकाणी पॉइंट बी होता, त्यानंतर हा सिलेंडरचा एरिया असेल आणि यामध्ये हे लिक्विड असेल. और वी कॉल्ड एज दिस इज द फ्लुइड. किती हाईट असेल याच्यावाली, तर यावाली हाईट असेल याची एवढी. आता यावरती अप्लाय होणारे प्रेशर बघूया. पहिल्यांदा याच्यावरती प्रेशर अप्लाय झालाय, प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर, किंवा आपण असं कन्सिडर करू की यावरती अप्लाय होणारे फोर्सेस आपल्याला फाइंड करायचे. मग फोर्स पहिला असेल ॲटमॉस्फिअरिक प्रेशरमुळे अप्लाय क्रिएट झालेला फोर्स. त्यानंतर इथला फोर्स आपल्याला काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. आणि नंतर याच्यावर वेट असेल, ते वेट कुठं असणार आहे, डाऊनवर्डला. ते वेट किती असेल, mg एवढं. काय केलं, सिंपल, फक्त मी काय केलं, फोर्सेस याच्यावरती किती अप्लाय झाले ते फोर्सेस बघितले. फोर्सेस किती अप्लाय झाले, ॲटमॉस्फिअरने अप्लाय केलं तर प्रेशर मल्टिप्लाय बाय एवढा एरिया केला, एवढा फोर्स भेटला. पॉईंट बी ज्या एरियामध्ये होता आणि त्याच्यावरचा प्रेशर पी हा मला फाइंड करायचा आहे, कारण की पर्टिक्युलर हाईटवरती प्रेशर काय, इथं जेवढं प्रेशर होतं तिथंच एवढं प्रेशर असेल असं नाही. त्यानंतर दुसरं काय होतं, तर या सिलेंडरचं वेट होतं, की म्हणजे या सिलेंडरने एवढं वॉटर काय केलं, कंटेन केलं आणि त्याचं वेट ऑब्विसली कुठं असणार आहे, डाऊनवर्डला.
आणि पुढची कंडिशन म्हणजे हे फ्लुइड जे आहे ते कुठे रेस्ट कंडिशन, म्हणजे आपण इथं सिंपल वापरणार काय, बाय युझिंग इक्वेशन ऑफ मोशन. येतं ना इक्वेशन ऑफ मोशन वापरता. मी तुम्हाला काय सांगितलं, इक्वेशन ऑफ म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन एवढा इम्पॉर्टंट का आहे, तर याचा रिझन तुम्हाला भेटेल. रोटेशनल मोशनमध्ये सुद्धा आपण फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करतोय, इथे सुद्धा आपण काय केलं, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली. तिन्ही प्रॉब्लेम आपले इझी होऊन जातात. मग याच्यावरती अप्लाय होणारे प्रेशर बघूया की प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर अँड mg आर इन द सेम डायरेक्शन, P0A प्लस m मल्टिप्लाय बाय g इज इक्वल टू काय असेल, याला आपण असं घेऊ शकतो मायनस P मल्टिप्लाय बाय A इज इक्वल टू 0. का 0? बिकॉज फ्लुइड इज ॲट रेस्ट. That's why we say that we topic discuss about the fluid statics or hydrostatics. कंडिशन लक्षात आली, फ्लुइड कुठल्या कंडिशनला आहे, रेस्ट कंडिशनला, त्यामुळे नेट मोशन काय असेल, 0 असेल. म्हणजे ॲडिशन ऑफ ऑल दीज फोर्सेस इज इक्वल टू काय येणार आहे, 0. याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो, P0A प्लस m मल्टिप्लाय बाय g इज इक्वल टू P मल्टिप्लाय बाय A. वी कॉल्ड ॲज दिस इक्वेशन इज फर्स्ट. ठीक आहे. आता जे वॉटर आपण कंटेन केलंय त्या वॉटरला काही हाईट आहे ऑब्वियसली. पुढे जर व्यवस्थित बघितलं तर ह्या वॉटरची काही डेन्सिटी पण असेल. त्यानंतर किती एरियावरती अप्लाय झालाय तो एरिया ही असू शकतो. मग याचं मास आपण रिप्लेस करू, डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन व्हॉल्यूम. सो वी गेट मास इज इक्वल टू डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. आता हे व्हॉल्यूम आपण असं रिप्लेस करूया ज्याच्यामध्ये एरियाही असेल आणि हाईटही असेल. हे आपण बऱ्याच वेळेस घेतलंय. डेन्सिटी इज इक्वल टू एरिया व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं रिप्लेस केलं, एरिया मल्टिप्लाय बाय हाईट. व्हॉल्यूम कशामध्ये असेल, ऑब्वियसली मीटर क्यूबमध्ये. त्यानंतर एरिया कशामध्ये आला, मीटर स्क्वेअर. हाईट किती आला, मीटर स्क्वेअर. हा म्हणजे 2 + 1 किती असणार आहे, 3. व्हॉल्यूम आला आपल्याला मीटर क्यूबमध्ये. हे झालं इक्वेशन 2. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 P0A प्लस मास किती आलं, ρAg असं घे तुम्ही, ρAhg P मल्टिप्लाय बाय A. सगळ्या ठिकाणचा एरिया काय झाला, कॅन्सल झाला. सो वी गेट P0 प्लस ρHg इज इक्वल टू P. सो वी गेट द प्रेशर ॲट पॉइंट B इज इक्वल टू असेल P0 प्लस ρHg. एवढं प्रेशर त्या पॉइंट P वरती ॲक्ट होणार आहे. तुम्ही नोट डाऊन करू शकता. दिसतंय सर्वांना, क्लिअर झालं. आता याच्यावर एक गोष्ट समजली काय, तर पॉइंट हे जे P होता, हा जो प्रेशर आहे, हा प्रेशर कोणचा आहे, दिस इज द प्रेशर ॲट पॉइंट P. P0 प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर, प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर अँड ρgh. आता हे ρgh काय, हे तुमचं झालं असेल तर मी याला रब करतो. ρgh काय, हे जे ρgh आहे हे प्रेशर त्या पॉइंट B वरती ऍक्ट केलंय कोणी, या लिक्विड कॉलम्सनी. व्यवस्थित समजून घ्या. बी जे पॉइंट B वरती जे प्रेशर अप्लाय केलंय ते आहे ρgh. म्हणजे ॲटमॉस्फिअरला किती प्रेशर होतं, P0, पण ऍक्च्युअली पॉइंट B वरती प्रेशर किती न वाढलं, ρgh. सो दिस ρgh वी कॉल्ड ॲज अ प्रेशर at point B due to liquid column at height h. सिंपल सा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. P इज इक्वल टू म्हणजे पॉइंट P ला या पॉइंट B वरती किती प्रेशर वाढलंय, P0 प्लस ρgh एवढं. मी याला ρHg म्हणू शकता किंवा ρgh म्हणू शकता. असं लक्षात ठेवा, ρgh एवढं. किती प्रेशर वाढलं, ॲटमॉस्फिअरला प्रेशर किती होतं, P0, त्याच्यापेक्षा किती न वाढलं तर जेवढी हाईट तो खाली जाणार तेवढं प्रेशर काय होणार आहे, वाढणार. डेन्सिटी जर कॉन्स्टंट असेल, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही कॉन्स्टंट होती, तर कशावर डिपेंड आलं, फक्त ते हाईटवरती. मग जेवढ्या तो डेप्थमध्ये जाणार आहे त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तेवढी हाईट काय करायची, ॲड करायची, तेवढं प्रेशर त्या पॉईंट B वरती इन्क्रीज झालेलं असेल. क्लिअर झालं, कन्फर्म. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता, पटकन नोट डाऊन करून घ्या. झाला असेल असं मी कन्सिडर करतो. आता पुढे चालतो. सो यू गेट दी वन मोर इक्वेशन, P इज इक्वल टू P0
जर याचा मी ग्राफ काढायचा ठरवला, सो सिंपल या ठिकाणी इक्वेशन आलेलं आहे P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच एवढं. So we get P is equal to P0 plus rho GH. This equation, this is the equation when any object is in depth of the fluid. आता याचा ग्राफ जर काढायचा ठरवला तर ग्राफ कसा येऊन जाणार आहे, एका साईडला असेल हाईट, त्यानंतर एका साईडला असेल अप्लाय झालेलं प्रेशर, बरोबर. हा ग्राफ जर बघितला तर ग्राफ कसा असेल, याला असेल इथं P इज इक्वल टू रो जी एच प्लस P0, बरोबर. इथं असेल ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि हाईटमध्ये आपण डिफरन्स बघणार आहोत, ठीक आहे. त्यानंतर हे जे इक्वेशन असेल ऑब्वियसली हे इक्वेशन आलं y इज इक्वल टू mx प्लस सीच्या टर्ममध्ये. मग यावरून तुम्ही याचा ग्राफ इझिली फाइंड करू शकता, बरोबर. मग आपल्याला कुठल्या पॉईंटवरती प्रेशर फाइंड करायचं आहे, पॉईंट बी वरती प्रेशर फाइंड करायचं. वाय ॲक्सिसला काय असेल, P असेल. त्याच्यानंतर m म्हणजे स्लोप किती आला याच्यावाला, स्लोप आला आहे रो मल्टीप्लाय बाय जी ॲट हाईट h म्हणजे कुठं असेल वाय ॲक्सिसला. आणि c किती असेल, c म्हणजेच जो कॉन्स्टंट टर्म असेल ती कॉन्स्टंट टर्म येऊन जाते P0. सो या ठिकाणी असेल P0 एवढ्या हाईटवरती, आणि इथून आपला हा स्ट्रेट लाईन ग्राफ काय होतो, स्टार्ट होतो. आणि हा जो स्लोप असेल म्हणजे टॅन थीटाची व्हॅल्यू जी असणार आहे ती असेल रो जी. ओके, सोपा आहे ग्राफ. सो हिअर इज द प्रेशर वर्सेस हाईटचा ग्राफ या वेळेने असू शकतो. हिअर जो पॉईंट असेल दिस इज पॉईंट P0 आणि यानंतर हा ग्राफ काय असणार आहे, स्ट्रेट लाईनमध्ये. पुढची एक कंडिशन येते, नोट द प्रेशर ॲट, किंवा असं म्हणणार द स्मॉल चेंज इन प्रेशर ॲट स्मॉल चेंज इन हाईट. ही स्मॉल चेंज इन हाईट किती आहे, त्याला म्हणणार dy एवढी स्मॉल चेंज इन हाईट. म्हणजे हे जे इक्वेशन आलं P इज इक्वल टू रो जी एच प्लस P0, याला मी असं लिहू शकतो P मायनस P0 इज इक्वल टू रो जी एच. स्मॉल चेंज इन हाईट आहे, हाईट किती दिली त्यांनी सांगितलं h इज इक्वल टू किती असेल dy, अँड दिस P मायनस P0 वी कॉल्ड द रेट ऑफ चेंज ऑफ प्रेशर इज इक्वल टू असेल रो जी मल्टीप्लाय बाय dy. यालाही आपण घेऊ शकतो dP इज इक्वल टू असेल रो जी मल्टीप्लाय बाय dy. हे कधी वापरणार, सिंपल इक्वेशन आहे dP इज इक्वल टू रो जी मल्टीप्लाय बाय dy. हे कधी वापरणार, ज्यावेळेस हाईटचे चेंजेस काय असतील, स्मॉल असतील, आणि प्रेशर काय असणार आहे, स्मॉल चेंज इन प्रेशर असेल. मग आता हे कसं समजून घ्यायचं, हे तुमचं झालं असेल बघा. आता हे इक्वेशन कसं समजून घ्यायचं बघा. हा एक कंटेनर असेल आणि याच्यापर्यंत इन्फानाईटपर्यंत वॉटर फिल केलंय, फ्लुइड फिल केलंय इन्फानाईटपर्यंत. किती हाईटपर्यंत हे मला माहीत नाही, आणि तुम्हाला विचारलं की हे दोन पॉईंट दिले, पॉईंट बी आणि पॉईंट सी, तर ह्या दोघांमध्ये इथला प्रेशर असेल P1, इथला प्रेशर असेल P2, या स्मॉल चेंज इन dy ला प्रेशर किती असेल. मग तुम्ही याला कसं लिहिणार, P2 मायनस P1, म्हणजे पॉईंट सी वरती स्मॉल चेंज इन प्रेशरमध्ये स्मॉल चेंज इन हाईट किती आहे dy, आणि तुम्हाला विचारलं पॉईंट सी वरती प्रेशर फाइंड करा. P2 मायनस Py इज इक्वल टू काय असेल, सिंपल येऊन जातं रो जी मल्टीप्लाय बाय dy. आता काही टर्म्समध्ये याला असंही दाखवलं जातं P2 मायनस P1 इज इक्वल टू मायनस रो जी मल्टीप्लाय बाय dy. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस मायनस साईन येईल त्यावेळेस कुठेही कन्फ्यूज व्हायचं नाही. मायनस साईनचा अर्थ काय आहे, तर पॉईंट सी पासून जर तुम्ही वरती चालला तर प्रेशर काय होऊन जातं, रिलीज होत जातं, प्रेशर डिक्रीज होत जातं, त्याचा अर्थ आहे मायनस साईन. मायनस साईन याचा अर्थ काय, हाईट इंक्रीज, प्रेशर डिक्रीज. तुम्ही वरती चाललात बघा ना, सांगितलं ना मी काय, पर्टिक्युलर हाईटवरती डेप्थवर येत असाल तर प्रेशर वाढणार आहे किती, रो जी एच एवढं, पण तेवढी हाईट जर तुम्ही वरती झाला तर प्रेशर काय होत जाईल, रिलीज होत जाईल. That's why they are taking some books in minus sign.
एस सी वर्मामध्ये बऱ्याच ठिकाणी दिलं आहे मायनस साईन का, तर तुम्ही काही पर्टिक्युलर हाईटवरती जात असता, त्यामुळं ते साईन काय होऊन जातं मायनस, म्हणजे हाईट तुम्ही वाढवत गेले प्रेशर काय होत जाणार आहे, कमी होत जाणार आहे. क्लिअर झालं, कन्फर्म क्लिअर झालं. सिंपलचा फॉर्म्युला लक्षात आला, P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच डिपेंड्स ऑन हाईट, डेन्सिटी ॲज वेल ॲज ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ॲटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. ठीक, आता जे काही कंटेनर असेल त्या कंटेनरच्या शेपवरती प्रेशर डिपेंड असतो का ते आता बघूया. कंटेनरच्या ठीक आहे, काम करू. व्हर्टिकल डेप्थ झाली, आता हॉरिझॉन्टल आपण या हॉरिझॉन्टल पॉईंटवरती प्रेशर चेक करणार आहोत. सो व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ हॉरिझॉन्टल म्हणूया, विथ हॉरिझॉन्टल. त्यानंतर आपण व्हेसलच्या शेपवरती येऊया. ठीक आहे, हॉरिझॉन्टलवरती मग काय असेल बघा, हे दोन कंटेनर, हे कंटेनर दिलेलं आहे. नाव इन दिस कंटेनर, आता तुम्हाला जरा प्रॅक्टिस करावी लागेल कंटेनरची ड्रॉ करण्याची. तुम्हाला येते, तुम्हाला इव्हन माझ्यापेक्षा चांगली ड्रॉइंग येते ना. अरे हुशार आहे रे तुम्ही, लक्ष द्या रे. चला, या ठिकाणी 2 पॉइंट्स आहे. हिअर इज 2 पॉइंट्स. वी कॉल्ड ॲज, काय नाव घ्यायचं पॉईंटला, पी म्हणू, नाही पी तर ऑलरेडी प्रेशर म्हणून घेतोय, मग याला मी एस म्हणतो आणि याला आर म्हणतो. ठीक आहे, ओके. आता तुम्हाला विचारलं एस आणि आर वरती प्रेशर फाईंड करा. डेप्थ मध्ये ठेवले का नाही, कसे प्लेस केले, हॉरिझॉन्टली प्लेस केले. ऑब्विसली वी ड्रॉ अ सिलेंडर. ठीक आहे, त्यानंतर हा एवढा एरिया असेल, याच्यावरती अप्लाय होणारा फोर्स असेल P1 और PS म्हणतो मी याला, PS मल्टीप्लाय बाय ए. त्यानंतर हा एवढा एरिया असेल, याच्यावरती अप्लाय होणारा प्रेशर, या लिक्विडने याच्यावरती प्रेशर अप्लाय केला, तो प्रेशर असणार आहे PR मल्टीप्लाय बाय ए. ऑब्विसली याचं वेट असेल डाऊनवर्डला, पण ते वेट डाऊनवर्डला आपल्याला अजून घेत नाही, कारण की दोन्ही पॉईंट्स या कंडिशनला काय रेस्ट आहे. आता फ्लुइड कुठं आलं, फ्लुइड कसं आहे, रेस्ट आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे, म्हणजे आपण सिंपल म्हणणार नाव ॲक्सिलरेशन ऑफ फ्लुइड इज इक्वल टू 0 बिकॉज फ्लुइड इज ॲट रेस्ट. ठीक आहे, नक्की. मग आता दोन्ही प्रेशर काय करणार आपण, इक्वेट करणार, म्हणजे PS मल्टीप्लाय बाय ए इज इक्वल टू PR मल्टीप्लाय बाय ए. एरिया अँड एरिया गेट कॅन्सल, वी गेट वॉट एव्हर प्रेशर अप्लाइड ऑन एस इज सेम प्रेशर अप्लाइड ऑन आर पॉइंट. याच्यावर काय समजतं, तर हॉरिझॉन्टल पॉईंटमध्ये जे प्रेशर असतं ते ईच अँड एव्हरी पॉईंट काय असेल, कॉन्स्टंट असेल. केव्हा कॉन्स्टंट असणार आहे, ज्यावेळेस त्या फ्लुइडचं ॲक्सिलरेशन 0 असेल. फ्लुइडचं ॲक्सिलरेशन 0, याचा अर्थ काय, फ्लुइड कुठं असेल, रेस्ट कंडिशनला. अजूनही दुसऱ्या कंडिशनमध्ये ॲक्सिलरेशन 0 असतं, कधी, ज्यावेळेस फ्लुइड हे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ना ट्रॅव्हल करत असेल. If fluid is travel with constant velocity, then and also there is pressure between 2 points is same. फ्लुइड ज्यावेळेस कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करणार, त्यावेळेस हॉरिझॉन्टल डायरेक्शनला जेवढं काही प्रेशर असेल पॉईंट एस वरती, तेवढंच प्रेशर आहे पॉईंट आर वरती. तुम्ही इथे कुठेही पॉईंट जरी घेतला तरी प्रेशर काय असेल, सेमच असेल. सोपा होता पॉईंट, क्लिअर, लक्षात आलं. व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल किंवा ॲक्सिलरेशन, महत्त्वाची कंडिशन काय आहे, ॲक्सिलरेशन ऑफ द फ्लुइड काय पाहिजे, 0, तरच प्रेशर काय येऊ शकतं, कॉन्स्टंट येऊ शकतं. ॲक्सिलरेशन ऑफ द फ्लुइड जर कॉन्स्टंट नसेल, इज इक्वल टू 0 नसेल, तर प्रेशरचं व्हेरिएशन असतं, ते प्रेशरचं व्हेरिएशन आपण फ्लुइड डायनॅमिक्समध्ये बघणार आहोत. क्लिअर झालं, चलायचं पुढील पॉईंटला. ओके, सो आता आपण ही 2 कंडिशन्स बघितल्या. प्रेशर, व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ व्हर्टिकल बघितलं, व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ हॉरिझॉन्टल बघितलं. व्हेरिएशन ऑफ प्रेशर याला P इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. त्यानंतर व्हेरिएशन ऑफ प्रेशर विथ हॉरिझॉन्टल आलं, व्हॉट एव्हर प्रेशर ॲक्ट ऑन पॉईंट 1 इज सेम प्रेशर ॲक्ट ऑन पॉईंट 2. ओके, चलायचं पुढील पॉईंटला. ठीक, आता आपण सेकंड पॉईंट घेऊया, की जे काय प्रेशर आहे ते प्रेशर व्हेसलच्या किंवा कंटेनरच्या शेपवरती डिपेंड्स असतं का. ओके, ठीक. सो नेक्स्ट पॉइंट, प्रेशर इज डिपेंड्स ऑन शेप ऑफ वेसल और नॉट. हा क्वेश्चन.
मग हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. आपण इथे एक कंटेनर घेऊया. सो हिअर इज वन कंटेनर. ठीक आहे, व्यवस्थित घेतो जरा. आणि या ऑब्विसली ह्या कंटेनरमध्ये काय असेल, फ्लुइड असणार आहे. आणि यामध्ये तुम्हाला विचारलंय 2 पॉइंट्स आहेत. सो दे आस्किंग, याचा हा एवढा एरिया असेल. ठीक आहे, अँड दे आस्किंग व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉइंट बी. दिस विल बी, इथं जो प्रेशर ॲक्ट झाला तो प्रेशर असेल प्रेशर ड्यू टू ॲटमॉस्फिअर. अँड ॲट हाईट एच तुम्हाला विचारलं व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉइंट बी. प्रेशर ॲट पॉइंट बी आपल्याला काय करायचा, फाईंड करायचं. क्लिअर झालं. कसं फाईंड करणार बघा, सिंपल आहे. काय करायचं, पहिल्यांदा मी याला 2 पार्टमध्ये किंवा ॲक्च्युअली मी याला 3 सिलेंडर ड्रॉ करतो. मग पहिला सिलेंडर असेल या ठिकाणी. पहिल्या याचं स्ट्रक्चर जिथं एंड होतं तिथपर्यंत मी काय घेतला, एक सिलेंडर घेतला. तिथला एक पॉईंट घेतला. तो किती हाईटवरती आहे, तर त्याला मी म्हणतो ती हाईट आहे त्याच्यावाली H1 एवढी. बरोबर. हा पॉईंट असेल फॉर एक्झाम्पल बी प्राईम. मग बी प्राईम वरती किती प्रेशर येणार आहे. सो प्रेशर ॲट पॉईंट बी प्राईम इज इक्वल टू किती असेल. सोपं आहे, तुम्ही इझी सांगणार P0 प्लस रो जी H1 एवढं. बरोबर ना, सांगितलंय P0 प्लस काय असेल त्याच्यावाली हाईट असेल, घेतलं रो जी H1. ओके, ठीक आहे. ओके, थोडंसं याला मी असं लिहितो. इथं ॲक्च्युअली हा कंटेनर एंड होत होता. ही असेल त्याच्यावाली हाईट H1 एवढी. आणि तुम्हाला विचारलं तर प्रेशर ॲट पॉईंट बी प्राईम तुम्हाला भेटला आहे. प्रेशर ॲट बी पॉईंट किती आला, P0 प्लस रो जी H एवढा. हे झालं पहिलं सिलेंडर ड्रॉ केलं. त्यानंतर मी इथं दुसरं सिलेंडर ड्रॉ करतो. एक कसं केलं व्हर्टिकल, एक कसं केलं हॉरिझॉन्टल. आणि आताच आपण घेतलं व्हॉट एव्हर प्रेशर ॲट पॉईंट बी प्राईम इज सेम प्रेशर ॲट पॉईंट सी घेतो मी. मग बी प्राईमला किती प्रेशर आलं, P0 प्लस रो जी H एवढं. त्यानंतर सीलाही किती प्रेशर आलं, पॉईंट सीलाही प्रेशर किती आलं, P ऑफ C इज इक्वल टू P0 प्लस रो जी H1 एवढं. आत्ताच घेतलं आपण की हॉरिझॉन्टलला जे फ्लुइड जर रेस्टमध्ये असेल जेवढं काय प्रेशर ह्या पॉईंटला एवढं आलं तेवढंच प्रेशर कुठं असेल, पॉईंट सीला असेल. क्लिअर झालं. त्यानंतर पॉईंट सी कुठं असेल, या ठिकाणी. म्हणजे या प्रत्येक पॉईंट्सला काय असेल, सेमच प्रेशर असेल. मग या ठिकाणी आपण परत एक कंटेनर इथं ड्रॉ करूया, सिलेंडर ड्रॉ करूया. याची जी हाईट असेल ती हाईट किती असणार आहे, H2 एवढी. मग आता ह्या इथं जो पॉईंट होता, पॉईंट सी होता, या ठिकाणी किती प्रेशर आलं, P ऑफ C इज इक्वल टू P0 प्लस रो जी H1. या पॉईंटला एवढं प्रेशर आलं. त्यानंतर मग पॉईंट बीला किती प्रेशर असेल, सिंपल आहे. पॉईंट बीला प्रेशर किती आलं, जे प्रेशर पॉईंट सीला होतं ते प्लस रो जी H2 एवढी हाईट होती ती. क्लिअर झालं ना, सिंपल आहे. प्रेशर किती असणार आहे, पहिलं किती होतं P0 प्लस रो जी H1. त्यानंतर जे पॉईंट बीला आलं, ते बी प्राईमला आलं, तेच पॉईंट कुठं आलं, सीला आलं. आणि सीला जेवढ्या ठिकाणी जे प्रेशर होतं तिथून पुढे मी काय केलं, फक्त तिसरा सिलेंडर ड्रॉ केला. तिसरा सिलेंडर ड्रॉ केल्यानंतर जे प्रेशर होतं पॉईंट सीला किती होतं, जे पॉईंट बीला होतं तेच कुठं आलं, पॉईंट सीला P0 प्लस रो जी H1 एवढं. नंतर पॉईंट बीला किती प्रेशर असेल, पॉईंट सीला प्रेशर प्लस हाईट. आणि पॉईंट सीला किती प्रेशर होतं, P0 प्लस रो जी H1 एवढं प्लस किती असेल, रो जी H2. या ठिकाणी आपण रो जी काय घेऊया, कॉमन घेऊया. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू किती असेल, P0 प्लस रो जी H1 प्लस किती आलं, H2. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट बी भेटेल तुम्हाला P0 प्लस रो जी मल्टिप्लाय बाय H. परत एकदा प्रूफ झालं की जे काही प्रेशर असणार आहे शेपच्या व्हेसलवरती, कुठलाही टाईपचा शेप असो, ते प्रेशर फक्त डिपेंड्स येतं हाईटवरती. क्लिअर झालं. इथं परत मी एकदा नोट डाऊन करून देतो. प्रेशर इज डिपेंड्स ओनली the,
height of the fluid and is not depends on shape of vessels. प्रेशर जे आहे ते प्रेशर कुठेही व्हेसलच्या शेपवरती डिपेंड राहणार नाही. तर सिंपल तुम्हाला समजेल प्रेशर किती हाईटवरती ठेवलं आहे हे तुम्हाला काय करायचं, फाईंड करायचं. आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊया. ठीक आहे, झालं असेल. सो दिस इज द एंड ऑफ द प्रेशर. आता याचे काही एक्झाम्पल्स घेऊ म्हणजे तुमच्या ॲक्च्युअली पॉईंट लक्षात येऊन जाईल की प्रेशर हे ॲक्च्युअल प्रॉब्लेममध्ये टॅकल कसं करायचं, प्रेशरचे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे. तर प्रेशरचे प्रॉब्लेम सोडवताना कुठेही प्रेशरमध्ये ते प्रॉब्लेम्स घ्यायचे नाही, बरोबर, जास्त टेन्शन घ्यायची नाही. चला मग आपण काय करू, सॉल्व करूया. पहिल्यांदा हे कंटेनर असेल, या कंटेनरमध्ये फ्लुइड ठेवलेला आहे, बरोबर. या ठिकाणी हा पॉईंट आहे, पॉईंट ए. त्यानंतर हे दुसरं कंटेनर आहे, या ठिकाणी पॉईंट ठेवलेला आहे, पॉईंट बी. याची हाईट होती याची एवढी, याची हाईट आहे एच. त्यानंतर तिसरा कंटेनर आहे, इथं पॉईंट असेल सी, याची हाईट असेल एच. ठीक आहे. आणि तुम्हाला विचारलं पहिला ऑप्शन आहे प्रेशर ॲट पॉईंट ए इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी इज ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट सी. सेकंड ऑप्शन आहे प्रेशर ए इज लेस दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी लेस दॅन प्रेशर ॲट पॉईंट सी. थर्ड ऑप्शन आहे प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी विल बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट सी. अँड लास्ट ऑप्शन आहे प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी. 2 मिनटं पॉज करून तुम्ही याला सॉल्व करू शकता. मग आता कसा असेल हा प्रॉब्लेम बघा. पहिल्यांदा हाईट चेक करा. हाईट, याची हाईट आणि याची हाईट सगळ्या ठिकाणी हाईट सेम आहे. मग हाईट जर सेम असेल तर व्हॉट एव्हर प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. व्हॉट इज द प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू सेम P0 प्लस रो जी एच. हाईट तिन्ही ठिकाणी जर सेम असेल तर तुम्ही सिंपल सांगणार प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी. काय डाऊट? सोपं आहे नक्की. चला अजून काही एक्झाम्पल्स घेऊया. हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. इथं काय पॉइंट्स आहे. दिस इज व्हेसल ए, व्हेसल बी अँड व्हेसल सी. हिअर इज पॉइंट ए, हिअर इज पॉइंट बी आणि हिअर इज पॉइंट सी. आणि तुम्हाला विचारलं 3 व्हेसल्स हॅव्हिंग इक्वल बेस एरिया. व्यवस्थित लक्ष द्या. इक्वल बेस एरिया. इक्वल बेस एरिया म्हणजे या ठिकाणी व्हेसल ए चा बेस एरिया, व्हेसल बी चा बेस एरिया आणि व्हेसल सी चा बेस एरिया तिघांचाही जो एरिया आहे तो काय आहे, इक्वल आहे. आर फिल्ड विथ द इक्वल व्हॉल्यूम ऑफ सेम फ्लुइड. व्हॉल्यूम ही जे आहे ते आहे सेम. म्हणजे कुठेही तुम्हाला हाईट वगैरे दिलेली नाही, फक्त काय सांगितलं व्हॉल्यूम काय आहे सेम आहे, बेस एरिया काय आहे इक्वल, आणि तुम्हाला विचारलं प्रेशर काय असेल. तुम्ही सॉल्व करू शकता. 2 मिनिटं पॉज करा, सॉल्व करा. काय सांगणार तुमकडून काहींचा ऑप्शन हे आला असेल प्रेशर ॲट पॉईंट ए इट विल बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट बी इट विल बी ग्रेटर दॅन प्रेशर ॲट पॉईंट सी. काहींचा ऑप्शन असा आला असेल पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी. हा ऑप्शन काहींचा आला असेल ना. तुम्ही म्हणणार जसं वेसलवर डिपेंड नाही, मग तुम्ही सांगितलं असेल पी ए इज इक्वल टू पी बी इज इक्वल टू पी सी, बरोबर. पण व्यवस्थित लक्षात घ्या प्रेशर P0 प्लस रो जी मल्टिप्लाय बाय एच वरती आलं, डिपेंड आलं, बरोबर. कन्फर्म, ओके. आता हे जर प्रेशर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर याची हाईट एकदा चेक करू. हाईट प्रत्येक वेसलची मी हाईट चेक करत चालतो. फॉर एक्झाम्पल याच्यावरची हाईट असेल एवढी, याची एवढी. इथं जर मी आलो तर याचा बेस एरिया इक्वल आहे, बरोबर. पण जर मी जसं वरती जाणार आहे तसा एरिया काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. एरिया वाढत गेला तर हाईट काय होणार, ऑब्विसली कमी होणार.
बेस एरिया तर सेम आहे, पण त्याच्यानंतर वरती जसं जाणार तशी हाईट काय होत जाणार, एरिया काय होत जरा एक्सपांड होत गेला. लिक्विडची जी हाईट असेल ती काय असणार आहे, कमी असणार आहे. इथं जर आलो तर इथं जर मी जातोय, बेस एरिया सेम आहे, जसं वरती जाणार आहे तसा एरिया काय होत चालला, कमी होत चालला. हाईट काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. हाईट भेटली तुम्हाला. पहिले सी पॉईंटची हाईट काय आली, मॅक्झिमम आली. त्यानंतर पॉईंट ए ची हाईट असेल, एरिया काय आला याच्यापेक्षा थोडं कमी आला. इथला एरिया काय होत चालला, कमी होत चालला. हाईट काय होत चालली, वाढत चालली. इथला एरिया सेमच आहे, त्याच्यामध्ये तिची हाईट एवढी होऊन जाणार. पण इथं जर आलो तर इथे जसा वरती चाललोय तसा एरिया काय होत चालला, वाढत चालला. हाईट काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. मग याच्यावरून तुम्ही सिंपल सांगू शकता प्रेशर ॲट पॉईंट सी बिकॉज हाईट विल बी increase, so pressure at point C it will be increase. Pressure at point A याच्यापेक्षा इथं प्रेशर कमी असेल, कारण की याच्यापेक्षा इथं हाईट कमी झाली आणि याच्यापेक्षा पॉईंट बी मध्ये हाईट कमी झाली, त्यामुळे तुमचा ऑप्शन काय असेल, बी असेल. क्लिअर झाला प्रॉब्लेम सर्वांना. फक्त तुम्हाला विचार कुठं करायचा होता, ज्यावेळेस बेस एरिया सेम आहे पण ज्यावेळेस कंटेनरमध्ये व्हॉल्यूम भरलं जाणार आहे त्यावेळेस व्हॉल्यूम सगळ्या ठिकाणी सेम आहे. पॉईंट ए, पॉईंट बी आणि पॉईंट सी मध्ये व्हॉल्यूम काय आहे, सेम आहे. बट इफ दिस व्हॉल्यूम इट विल बी फिल्ड, then at this point pressure area will be large, but we go up in direction, area is expand, so height will be decrease. इथं जर आलो तर एरिया काय होत चालला, कमी कमी होत चालला. एरिया कमी होत चालला तर हाईट काय होणार आहे, वाढत जाणार आहे. या टाईपचे प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चनमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा टॅकल करण्यासाठी दिले जातात, म्हणजे एक्झाममध्ये या टाईपचे क्वेश्चन्स असतात. सोपा होता प्रॉब्लेम. तुम्हाला कुठं लक्ष द्यायचं होतं, बेस एरिया सेम आहे पण एरियावरती लक्ष ठेवा. वरती जाणार तर एरिया काय होत जाणार, वाढत जाणार. वरती झालं तर एरिया काय होत चालला, कमी होत चालला. एरियावरून हाईट काय होत जाईल, चेंज होत जाईल. क्लिअर झाला प्रॉब्लेम समज सर्वांना. चला अजून एक प्रॉब्लेम घेऊ. सो हिअर इज द प्रॉब्लेम असा आहे, इक्वल मास ऑफ 3 लिक्विड्स ए, बी अँड सी. सो दिस इज द कंटेनर ए, बी, सी. मास काय आहे, सेम आहे. आर पोर्ड इन अ 3 सिमिलर वेसल्स. 3 सिमिलर वेसल्स आहेत, त्याच्यामध्ये आहेत डेन्सिटी ऑफ ए इट विल बी ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ बी इट विल बी ग्रेटर दॅन डेन्सिटी ऑफ सी. तुम्हाला विचारलं फाईंड प्रेशर. प्रेशर तुम्हाला फाईंड करायला लावलं. कसं सोडवणार, तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, पी इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच. मग तुम्ही सिंपल व्हॅल्यू टाकणार, डेन्सिटी ऑफ ए, डेन्सिटी ऑफ बी, डेन्सिटी ऑफ सी. जर डेन्सिटी वाढेल असेल तर प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग तुम्ही लगेच म्हणणार सर ऑप्शन ए इज करेक्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक, आता व्यवस्थित लक्ष द्या. यामध्ये मी या इक्वेशनला थोडंसं मॉडिफाय करतो. पी इज इक्वल टू P0 प्लस रो जी एच मल्टिप्लाय बाय ए डिवायडेड बाय ए. काल एक मल्टिप्लाय केलं बघा. मास काय आहे, इक्वल आहे. ठीक आहे. त्यानंतर फक्त चेंजेस कशामध्ये, डेन्सिटीमध्ये. पण मास तिघांचं इक्वल आहे ना. आता मला ते बघायचं. एच मल्टिप्लाय बाय ए, एच मल्टिप्लाय बाय ए. एच मल्टिप्लाय बाय ए म्हणजे काय असतो, व्हॉल्यूम असतो. सो पी इज इक्वल टू P0 प्लस रो जी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम आपण काय आलं रे, ए. त्यानंतर या ठिकाणी मी जर असं लिहिलं, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम मल्टिप्लाय बाय जी. मास इज इक्वल टू काय असतं, डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम. मी हे असं का करतोय, तर मला प्रेशरचं इक्वेशन मासमध्ये रिप्लेस करायचं आहे. तरच मला समजेल ना की ॲक्च्युअली जरी डेन्सिटी दिलेली असली पण त्यांनी काय सांगितलं, 3 वेसल्स हॅव्हिंग इक्वल मासेस. क्वेश्चनमधला प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा असतो. मग मासेस जर इक्वल असेल तर फक्त मी काय केलं, एच एरियाने मल्टिप्लायने डिवाइड केलं. मग एरिया, हाईट मल्टिप्लाय बाय एरिया काय असतो, व्हॉल्यूम. डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम म्हणजे काय असतो, मास. म्हणजेच आपल्याला भेटलं P इज इक्वल टू P0 प्लस M मल्टिप्लाय बाय G अपॉन A. झालं इक्वेशन तयार. M म्हणजे काय आलं, वेट. सो वी गेट प्रेशर ॲट पॉईंट A इज इक्वल टू P0 प्लस मास ऑफ द वेसल A मल्टिप्लाय बाय G अपॉन एरिया. Similarly, pressure at point B is equal to P0 plus mass point B G upon A. And last, pressure at point C, P0 is equal to mass at point C G upon A. आता या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मासेस काय सांगितलं, इक्वल. म्हणजे MA is equal to MB is equal to MC. मास ऑफ A, मास ऑफ B आणि मास ऑफ C काय आहे, सेम आहे. म्हणून आपल्याला येतं प्रेशर ॲट पॉईंट ए इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी. असे काही क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. पॉईंट क्लिअर झाला. असेही क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात.
तुम्हाला ज्या ठिकाणी 2-2 आन्सर दिलेले असतील, दिस इज नॉट दी मोर दॅन 1 करेक्ट आन्सर. हा क्वेश्चन्स फक्त सिंगल MCQज मध्येच विचारला जाणार. का विचारला जाणार? सरळ सरळ तिने सांगितलंय काय, इक्वल मासेस, मान्य डेन्सिटी दिली आहेत, काहीच हरकत नाही. मासेस काय आहे, सेम आहे ना, मग तुम्ही रिप्लेस करू शकता. मास सेम असेल तर मास ॲट पॉईंट ए, मास ॲट पॉईंट बी अँड मास ॲट पॉईंट सी, म्हणजे कंटेनर एचं मास, कंटेनर बीचं मास, कंटेनर सीचं मास काय आलं, सेम आलं. तर म्हणून प्रेशर काय असेल, सगळ्या ठिकाणी सेमच असेल. सो यू गेट ऑप्शन डी इज युअर करेक्ट आन्सर. सो या ठिकाणी आपल्याला एक अजून रिलेशन भेटतं. आत्ताच्या लेक्चरला आपण जेवढे काही फॉर्म्युले झाले तेवढे सगळे फॉर्म्युलेचे एकदा रिव्हिजन घेऊया. प्रेशरचं पहिलं इक्वेशन आलं, या आत्ता आलेलं इक्वेशन तर मी लिहिणारच. प्रेशरचं पहिलं इक्वेशन आलं आहे P इज इक्वल टू P0 प्लस रो जी मल्टीप्लाय बाय H. हे इक्वेशन सगळ्यांना लक्षात ठेवायचं. प्रेशर ॲट हॉरिझॉन्टल डायरेक्शन इज इक्वल टू काय असतं, सेम. ईच अँड एव्हरी पॉईंटला काय असतं, प्रेशर सेम असतं. आणि लास्टचं इक्वेशन आत्ता आलेलं ते P इज इक्वल टू P0 प्लस mg आपण काय असेल वेट, आपण काय असेल एरिया, mg म्हणजे काय असतो वेट. सो P इज इक्वल टू P0 मल्टीप्लाय बाय वेट अपॉन एरिया. आणि हे दोन्ही इक्वेशन कधी यूज करणार, वेन प्रॉब्लेम्स आर रिलेटेड टू मास ऑफ द वेसल. ओके, सो सगळ्यांना आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. जो मी सुरुवातीला होमवर्क सांगितला तो होमवर्क सगळ्यांनी व्यवस्थित कंप्लीट करा. आणि याच्याशी काही रिलेटेड जर तुम्हाला क्वेश्चन्स काही प्रिव्हियस इयरमध्ये सापडले तर ते तुम्ही मला सॉल्व्ह करून पाठवा. ओके, थँक्यू.